श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1520 ते 1530. अभंग. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता, अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण, तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणांची. परमार्थ करण्याविषयी आपण सर्व एकमेकांना सहाय्य करू व सन्मार्गाला लागू. आम्ही म्हातारपणी परमार्थ करू असे म्हटले तर पुढे आयुष्य किती शिल्लक आहे कोणालाही माहीत नाही. आता आपण परमार्थ करू, हरीचे स्मरण सर्वांकडून करून घेऊ व धन्य होऊ. तुकाराम महाराज म्हणतात, हरिचरणाची आवड धरली तर सर्व काही प्राप्त होते. फलकट तो संसार येते सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरसे जनासहित, अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे, तुका म्हणे देवाविन केला सीन तो मिथ्या. अर्थ. फोलपटाप्रमाणे असणारा संसार मिथ्या आहे व सर्व संसाराचे सार असणारा भगवंत सत्य आहे. हाच विचार मी माझ्या मनामध्ये व सर्वजणांमध्ये जागवित आहे. संसाराचे सर्व काम बाजूला सारून एक विठोबाचे नाम घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा वाचून कोणताही व्यवहार व्यर्थ आहे आणि मिथ्या आहे. अभंग. शुद्ध रसे ओलावली रसना धाली न धाये, कळो नये झाली धनी नारायणी पूर्तता, आवडे ते तेची यासी ब्रह्मरसी निरसे, तुका म्हणे बहुता बरी करुणा करी सेवन. हरीच्या शुद्ध नामरसाने माझी जीभ ओलावली असून जीवा अजूनही तृप्त झाली नाही. नारायणाविषयी इच्छा केव्हा पूर्ण होणार आहे ते काही कळत नाही. माझ्या जीवेला हरीचे शुद्ध हरिब्रह्म नामरस आवडते व त्या हरिब्रह्म नामरसाने सर्व निरसन केले आहे. नंतर हरीच्या शुद्ध नामरसाची माझ्या जीवाला पूर्ण तृप्ती झाली नाही, त्यामुळे मी नारायणाची विविध प्रकारे करुणा भाकत आहे. अभंग. असती कंटाळा हा नव्हे मस्तर, ब्रह्मते विकार विरहित, तरी म्हणा त्याग प्रतिपादिलासे, अनादि हा असे वैराकार, सिजले हिरवे एका नावे धान्य, सेवनापे भिन्न निवड येते, तुका म्हणे भूती साक्षी नारायण, अवगुणी दंडन गुणी पूजा. अर्थ. सर्वत्र ब्रह्म आहे आणि जे वाईट आहे त्याविषयी तिरस्कार करणे, कंटाळा करणे हा काही मत्सर नव्हे, आणि जे ब्रह्मज्ञानी आहेत ते विकाररहित असतात. वाईटाचा सर्वांनी त्याग करावा असे प्रतिपादन सर्वत्र आहे आणि वाईटाचा सर्वांनी तिरस्कार केलेला आहे आणि असे चालत आले आहे. धान्य हिरवे असो किंवा शिजलेले असो त्याला आपण धान्य म्हणतो, परंतु आपण जेवण करण्याकरता शिजलेले अन्न निवडतो. त्याप्रमाणे परमार्थामध्ये आपण चांगल्या गोष्टी ग्रहण करतो व जे वाईट आहे त्याचा त्याग करतो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व भूतमात्रामध्ये एक नारायण साक्षी रूपाने आहे, परंतु जे अवगुणी आहेत त्यांना दंड केला जातो आणि जे गुणी आहेत त्यांची पूजा केली जाते. आपुले आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान, बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी, पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारे, भाव विश्वंभरी समर्पवा, तुका म्हणे गेला फिटोनिया भेद, मग होतो देव मनाचाची. आपले स्वहित कशात आहे व आपले चित्त समाधान कशाने होईल ते जाणून घ्यावे. देवाची माया जगात पसरलेली आहे आणि ती आपण वेळेतच कुंठित केली तर बरे होईल. मौन धारण करून आपले चित्त विश्वंभराचरणी अर्पण करावे, यालाच खरी पूजा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या मनातील भेद नाहीसा होतो तो स्वतः आणि त्याचे मन भगवंत स्वरूप होत असते. अभंग. असोनी न की जे अलिप्त अहंकारे, उगीच या भारे खुंता खुंती, धावा सोडवणे वेगी लवकरी, मी तो झालो हरी शक्तिहीन,
भ्रमल्याने दिसे बांधल्याचे परी माझे मजबरी वाहोनिया तुका म्हणे धाव घेतलीसे सोयी आता पुढे येईल लवकरी आपल्या देहामध्ये आत्मा भिन्न आहे परंतु देह अभिमानामुळे तो वेगळा होत नाही आणि देहाचे पालनपोषण करण्यात तो निष्कारण अडकून बसतो। त्यामुळे हे हरी तू मला बंधनातून सोडवण्याकरता लवकर धाव घे कारण मी शक्तिहीन झालो आहे। मी देहासक्ती धरली आहे त्याच्या मोहात गुंतलो त्यामुळे मला बांधल्यासारखे वाटते। तुकाराम महाराज म्हणतात देवा मला बंधनातून तुमच्या वाचून कोणीही सोडवणार नाही असे वाटते त्यामुळे तुम्ही लवकर इकडे या आणि मला बंधनातून सोडवा। आपुल्याचा भोत चाटी मारी करंटी पारिख्या ऐसे जन भुलले देवा मिथ्या हेवा वाढवी गळगिळी आमिषे मासा प्राण आशा घेतला तुका म्हणे बोकड मोह धरी पहावो खाटिकाचा। गायीचे मेलेले वासरू असते मग त्याच्यात भुसा भरला जातो आणि त्याचे भोत तयार केले जाते व तेच भोत गायीपुढे उभे केले जाते व ती गाय त्या भोताला चाटते व पाना सोडते परंतु जर त्याच गायीजवळ दुसऱ्या गायीचे वासरू आणले तर ती गाय त्या वासराला मारत असते। त्याप्रमाणे हे देवा हे सर्व लोक मिथ्या विषयांचा हेवा वाढून त्यालाच भुलले आहेत। गळाला आळी लावतात व त्याच्या आमिषापोटी मासा गळाला लागतो व प्राणाला मुकतो। तुकाराम महाराज म्हणतात लोक हो पहा बोकडाच्या पुढे खाटकाने चारा टाकला की त्या बोकडाला त्या खाटकाविषयी प्रेम वाटते परंतु तोच खाटीक त्या बोकडाला नंतर मारतो। अभंग विषय तो मरणसंगी नेने सुटिका अभागी शास्त्राचा केला लुंडा तोंडी पडियेले धोंडा अगदी मोक्ष नाही ठावा काय सांगावे गाढवा तुका म्हणे ज्ञानगंड देवा सुख पाओ नाड। विषयाच्या संगतीने मरण येते परंतु हे सर्व जाणत असून देखील अभागी माणूस विषयामध्ये गुंततो। अभागी मनुष्य शास्त्राला किंमत न देता विषयामध्ये गुंतून राहतो आणि त्याच्या स्वतःच्या तोंडावर धोंडा पाडून घेतो। ज्याला मोक्षच माहीत नाही त्या गाढवाला काय सांगावे। तुकाराम महाराज म्हणतात जगामध्ये ज्ञानाने अभिमानी झालेले अनेक माणसे आहेत ते विषयामध्ये फसत असतील तर खुशाल फसोत। अभंग मीच विखळ एर सकळ बहु बरे पाहिजे हे क्षमा केले येणे बोले विनवणी मीच माझे झाले ओझे अन्याय आधी अंचवला तुका झाला निर्मनुष्य। अर्थ जगामध्ये मलाच माझ्या मीपणाचा अभिमान आहे बाकी सर्व चांगले आहे। देवा या दोषाबद्दल तुम्ही मला क्षमा केले पाहिजे हे मी तुम्हाला विनंतीपूर्वक बोलत आहे। देवा मी आणि माझे असे म्हणणे यातच मी अपराध करत आहे परंतु या अज्ञानामुळेच मला माझे ओझे झाले आहे। तुकाराम महाराज म्हणतात मी संसाराविषयी आचवल आहे आसक्त झालो आहे त्यामुळे पशुवत निर्मनुष्य झालो आहे। येणे जाणे तरी राहे देव कृपा करी ऐसे तव पुण्य नाही पाहता माझे गाठी काही भय निवारिता कोण वेगळा अनंता तुका म्हणे वारे भोग वारी तरी पांडुरंग। अर्थ देवाच्या दर्शनाच्या निमित्ताने मी देवाकडे येणे जाणे केले तर देव माझ्यावर निश्चितच कृपा करेल परंतु माझ्या पदरी जर पाहिले तर तेवढे पुण्य देखील दिसत नाही की मी देवाच्या दर्शनाला जावे। अनंता वाचून माझे कोण दुःख निवारण करील। तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्व भोग दुःख पांडुरंगाने कृपा केली तरच नाहीसे होतील।